आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का अमोल? आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल. हवा बहुत तेज चल रहा है अजितराव. टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते बाळासाहेब ठाकरे तेव्हा त्यावेळेला वाजपेयींना म्हणाले होते, लेकिन अभी मोदी आया तो देश गया. खोके जरा वाढले आहेत आता. फक्त शिवसेनेचे होते तेव्हा 50 होते. व्यासपीठावरील देशाचे नेते, या देशाच्या राजकारणातले भीष्म पितामह आदरणीय शरद पवार साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात, आमच्या ताई माननीय खासदार निलंबित कंसात निलंबित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अशा आमच्या सुप्रियाताई सुळे, दुसरे आमचे खासदार निलंबित अमोलजी कोल्हे, सर्व तिन्ही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, ज्यांनी हा आक्रोश मोर्चा, ही सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेला आहे. बाजार मांडलेला इथे पहा. इथे काय काय आहे? कापूस आहे, कांदा आहे, गाजर आहे, दुधी आहे. नाही, गाजर नागपूरला पाठवा. हरभरा आहे, टरबूज आहे, बटाटा आहे, सगळं आहे, भाजी आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे बहुतेक भाज्या लावलेल्या आहेत. समोरचं जे चित्र मी पाहतोय सुप्रियाजी, मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे, मोदी वापस नाही आएगा. मशीन नाही, दुकानच बंद करायचं आपल्याला. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्नरपासून एक मोर्चा काढला सुप्रियाताईच्या नेतृत्वाखाली. त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी, काय झालं तरी मला पाडणार. आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का अमोल? आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल. सांगायला पाहिजे, अरे डायरेक्ट बोला, असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं, नाव घेऊन बोलायचं असतं. आमच्यात दम आहे.
इकडे येऊन पहा, हवा बहुत तेज चल रही है, हवा बहुत तेज चल रहा है अजितराव। टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी। अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हा मोर्चा आहे। किती 6 प्रमुख मागण्या आहेत आणि किती साध्या मागण्या आहेत। कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे। खाजगी आणि शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळायला हवं। हा बिबट्याचा प्रश्न आपला जुन्नरला अनेक वर्ष मी ऐकतोय। त्यासाठी अखंडित वीज पुरवठा आपल्याला हवा आहे। पीक विमा कंपन्यांच्या ज्या लुटमारीला आळा घालायला हवा। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जाचे धोरण लागू करावे। 5-6 एक प्रमुख प्रश्न आहेत। हे प्रश्न घेऊन जर सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे गेले असता अमित शहाकडे किंवा मोदींकडे, तर त्यांनी काय सांगितलं असतं? रामलल्ला का दर्शन फ्री कराएंगे, चिंता मत, रामलल्ला का दर्शन फ्री कराएंगे। 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते। तो त्याच्यावरती सुद्धा एकच उत्तर आहे, रामलल्ला का दर्शन फ्री में करेंगे। प्रभू श्रीरामाचं नाही, ते आपल्याकडे। मी आरोपी आहे त्यातला। मी आतापर्यंत 10 वेळा सीबीआयच्या कोर्टासमोर जाऊन उभा राहिलेलो आहे। एक लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे नसते, माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते, बाळासाहेब ठाकरे तेव्हा त्यावेळेला वाजपेयींना म्हणाले होते, लेकिन अभी मोदी आया तो देश गया।